देऊ नका. पण मला तालुक्यामध्ये जे चालेलं चुकीचं काम त्याला आळा घालण्याची गरज आहे. आज दादा नाहीये, परंतु मी तुमच्या सर्वांच्या समक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून आज तुमच्या सर्वांच्या समक्ष विनंती करतो. आदरणीय दिलीपअण्णा मोहिते पाटील, शरदरावजी आणि सर्व तालुक्याचे अध्यक्ष, हे सर्व दादांच्या मनात होतं की अशोकराव खंडे बराडने राष्ट्रवादी पक्षामध्ये यावा असते नाही, ऐकायला नाही. परंतु मी जर त्यांचा शब्द आदर मोडला, त्यांच्या आत्म्याला कळते की काल मी जिवंत असताना हा कार्यकर्ता यायला तयार होता, आज मी गेलोय, लगेच पाठ फिरवणारा मी कार्यकर्ता नाही. आणि म्हणून मी शिवसेना पक्षाला सोडून मी आपल्या सर्वांना आदरणीय मोहिते पाटील यांच्या समोर विनंती करतो की माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण स्वीकार करा. अजितदादा गेल्यानंतर थोडासा सर्वे काळपासून मी करतोय. कार्यकर्ते थोडेसे घाबरल्यासारखे करतात, कार्यकर्त्यांमध्ये त्राण गेलेला आहे. सगळा प्रसंग आठवताना मला इतिहासाची आठवण झाली. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंना राजा छत्रपती पाठवतो. उदयभानू आणि तानाजी मालुसरेंची लढाई होती आणि तानाजी मालुसरे पडल्यानंतर सगळे सैन्य पळायला सुरुवात करतात. त्याच वेळी तानाजी मालुसरेचे बंधू सूर्याजी मालुसरे सैनिकांना आव्हान करतात, अरे तुमचा बाप रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आहे आणि तुम्ही का बेखाडासारखं पडता. 80 वर्षाचा असलेला मामा लढत होता आणि अशाही परिस्थितीमध्ये सूर्याजीने आवाज दिल्यानंतर सर्व सैनिक एकत्र झाले. उदयभानूला मारला गेला. तेव्हा कोंढाणा किल्ल्याचा सिंहगड झाला. त्यावेळेस गड आला पण सिंह गेला. आज आपला सिंह गेलेला आहे, पण गड साबूत ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तरच मी आपल्या सर्वांना ह्या निमित्ताने विनंती करतो की दादांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर नुसता खेड तालुका नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामधील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की एक वेळ दादाच्या घड्याळ ह्या चिन्हावर आपण एक मतदान द्या आणि आपला जो खास असा चेहरा आज आपल्यातनं निघून गेलाय त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण तेवढं एकदा तरी सत्कर्म करा, एवढी विनंती मी संपूर्ण जनतेला करतो. आणि दादांच्या जाण्याने सर्वांना दुःख झाले, ते दुःख सहन